जय श्री गजानन माऊली. माऊली, इच्छाराम सेठ बंकटचा चुलत भाऊ 4 मार्च 1878 रोजी सोमवती अमावस्या होती. वार सोमवार. इच्छाराम शेठला वाटलं की बंकटलालकडे गावातल्या सगळ्या भक्तांनी गजानन महाराजांना नैवेद्य प्रसाद आणून त्यांची सेवा केली. माझा आज सोमवारचा व्रत आहे. स्वयं महाराज अगदी शंकराच्या वेशामध्ये, शंकराच्या रूपामध्ये माझ्या भावाकडे आलेले आहे. तर मीही त्यांना नैवेद्य द्यावा आणि नंतर आपला उपास सोडवावा अशी त्याने मनी भावना बोलून दाखवली. आणि तो बंकटाकडे आला. महाराजांना म्हणाला, महाराज, माझी इच्छा आहे की तुम्ही मी दिलेल्या नैवेद्याचं सेवन करावं. महाराजांनी होकारार्थी मान हलवली. इच्छाराम घरी गेला. पत्नी समवेत नैवेद्याचं ताट घेऊन आली. नैवेद्याचं ताट तरी किती आणावं माऊली? एका वेळेस 4 व्यक्ती जेवण करतील इतकं मोठं ताट त्यांनी नैवेद्याचं आणलं. 2 मुठी भात, जिलब्या, लाडू, दह्याचे वाडगे, तुपाचे वाडगे, करंज्या, अनारसे, नानाविध चटण्या, इतकं सगळं अन्न त्यांनी आणून गजानन महाराजांपुढे ठेवलं. महाराज स्वतःशीच म्हणाले, गणप्या, खा खा करतोस, घे, खा आता हे अन्न. असं म्हणत त्यांनी ताटातलं संपूर्ण अन्न सेवन केलं. महाराजांनी मीठ, लिंबू, मिरची सुद्धा त्या ताटामध्ये ठेवली नाही. सगळं अन्न ग्रहण केलं आणि सगळं अन्न ग्रहण केल्यानंतर खणानं उलटी केली. माऊली, महाराजांना काय कठीण होतं हे अन्न पचवणं? ती योगी पुरुष होते, सहज अन्न पचवू शकले असते. पण त्यांना या लीलेद्वारे कुणालाही अन्नाचा आग्रह करू नये, अन्न वाया घालवू नये हा संदेशच जणू भक्तांना द्यायचा होता. माऊलीच्या भक्तांनी सुद्धा अन्नाची कधी नासाडी करू नये, अन्नाचा कधी आग्रह करू नये अशीच अपेक्षा सगळ्या भक्तांकडून कदाचित महाराजांना असावी. जय श्री गजानन.